कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता। तू काय करून घेशील? तुला अमेरिकेतही मारून टाक। तुझे आई वडील कुठे राहतात हे माहितीये? भाजपमध्ये ये, नाहीतर तुला मारून टाकू, अशी उघड धमकी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना देण्यात आली आहे। आधी व्हॉट्सअप आणि मग कॉलवर आणि आता थेट व्हिडिओ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। धमकी देणारा कोण आहे? भाजपशी त्याचा काय संबंध? हा सरकारचा डाव आहे का? काय आहे हे प्रकरण? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। अवघ्या काही दिवसांमध्ये उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं गल्ली ते दिल्ली सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलंय। एका रात्रीत लाखो करोडो तरुण या पार्टीशी जोडले गेले असून सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात ही चळवळ मोठी होत चालली असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय की हा एक तरुण अभिजित दीपके यांना उघड धमकी देतोय। तू काय करणार आहेस? तुझी सगळी माहिती आमच्याकडे आहे। भाजपमध्ये ये, नाहीतर अमेरिकेत येऊन मारून टाकू। तुझे आई वडील कुठे राहतात हे माहिती आहे, म्हणून धमकी देतोय। या तरुणाचा भाजपशी काय संबंध आहे का? तर या धमकी देणाऱ्यानं सरळ भाजपमध्ये ये, इथं तुझी गरज आहे असं म्हटलंय। जीवे मारण्याची धमकी दिली आहे। हे बोलण्यामागं मोठं राजकीय पाठबळ याच्या मागं असू शकतं। हा धमकी देणारा नेमका आहे तरी कोण याच्याबाबत अजून माहिती मिळाली नाही, परंतु अशा लोकांच्या मागं मोठ्या पार्टीचा हात असू शकतो असं दिसतंय। भाजपचं नाव घेऊन हा धमकी देतोय, मात्र अजून भाजपच्या कोणत्याही नेत्यानं यावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। जर तो भाजपचा नसेल तर भाजपच्या नेत्यांनी अजून का यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही असा प्रश्न आहे। यावरून हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे असं दिसून येतं। याला दुसरे कारण आहे की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात ती व्यक्ती म्हणत होती की मोदीजींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू। त्यामुळे भाजपचे कट्टर कार्यकर्ते काहीही करायला तयार असतात। हा एक संदर्भ या ठिकाणी सांगता येईल। आता हा सरकारचा डाव आहे का? तर कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या 5-6 दिवसांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले आहेत आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धूळ चालली आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट भारतातून ब्लॉक करण्यात आलं होतं। इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा खोलण्यात आलं, मात्र एक्स अकाउंट बॅन करण्यात आलं। मात्र कॉकरोच इज बॅक असं पुन्हा दुसरं अकाउंट तयार केलं गेलं आणि त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला। कॉकरोच जनता पार्टीनं प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानं सरकार घाबरलंय आणि अकाउंट हॅक करण्याचं काम सुरू केलंय असा आरोप अभिजित दीपके यांनी केला। हा सरकारचा डाव आहे असं उघड म्हटलं जात आहे। मंडळी, जेव्हा पेपर लीक होतात, जेव्हा वर्षानुवर्षे अभ्यास करूनही नोकऱ्या मिळत नाहीत, जेव्हा नीट परीक्षेतील घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तेव्हा या देशातला तरुण कुणाकडे बघणार? संसदेत बसलेले नेते आपल्याच मस्तीत मशगूल असतात, विरोधक आपल्याच गणितात व्यस्त असतात। अशा वेळी या तरुणाईला एक हक्काचा आवाज मिळाला। अभिजित दीपके नावाच्या या तरुणानं यंत्रणेच्या चिंधड्या उडवायला सुरुवात केली। कॉकरोच जनता पार्टी हे नाव ठेवून त्यानं थेट व्यवस्थेवर लाथ मारली। करोडो तरुणांनी या आवाजाला आपला आवाज मानलाय। बघता ही एक सोशल मीडियावरील सर्वात मोठी चळवळ बनली आहे। जर एखादा तरुण रस्त्यावर उतरून नाही पण घरात बसून मोबाईलवरून व्यवस्थेला प्रश्न विचारत असेल तर त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? सरकार एवढं का घाबरतंय की थेट अकाउंट्स ब्लॉक करण्याची वेळ येते? याचा सरळ एकच अर्थ आहे, तो म्हणजे तुमच्याकडे त्या प्रश्नांची उत्तर नाही। जेव्हा उत्तर नसतात तेव्हा सत्ता हुकुमशाहीचा मार्ग निवडते। तोंड बंद करा, डोळे झाकून घ्या आणि आम्ही जे सांगू तेच ऐका, ही जी प्रवृत्ती आहे ना, तीच आज समोर आली। एकीकडे प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद केला जातोय आणि दुसरीकडे एक तरुण कॅमेऱ्यासमोर येतोय, उघड जीवे मारण्याची धमकी देतोय, स्वतःचा नंबर सांगतोय, थेट देशाबाहेर जाऊन मारण्याची भाषा करतोय आणि म्हणतोय की भाजपमध्ये ये, तिथं तुझी गरज आहे। एवढी हिंमत या धमकी देणाऱ्या पोरामध्ये येते कुठून? कॅमेऱ्यासमोर उभं राहून कायदा हातात घेण्याची भाषा करणारा हा इसम कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोय? जर तो स्वतःला भाजपचा पाठीराखा म्हणवतोय आणि थेट सत्ताधारी पक्षाचं नाव घेऊन धमकावतोय तर मग यावर कारवाई का होत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न। जेव्हा एखादा सामान्य माणूस सत्तेच्या विरोधात एक पोस्ट लिहितो तेव्हा पोलीस लगेच त्याच्या दारात जाऊन उभे राहतात, सायबर सेल लगेच ऍक्टिव्ह होते। पण जेव्हा एक तरुण उघडपणे
सोशल मीडिया इन्फ्लुएन्झरला एका चळवळीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो तेव्हा मात्र संपूर्ण सरकारी यंत्रणा सुस्त पडलेली दिसते. धमकी देणारा अजूनही मोकळा फिरतोय, त्याचा शोध घेतला जात नाहीये, त्याच्यावर कोणतीही कडक कायदेशीर कारवाई केलेली दिसत नाहीये. यावरून काय समजायचं? कायदा फक्त सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांसाठीच कडक आहे का? जे सत्तेची चाटुगिरी करतात किंवा जे सत्तेचं नाव घेऊन धमक्या देतात त्यांना कायद्याचं कोणतंही भय उरलेलं नाही का? हा जो दुटप्पीपणा आहे ना, तोच आजच्या तरुणांना सर्वात जास्त खटकतोय. एका बाजूला न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे चपला झिजवाव्या लागतात आणि दुसऱ्या बाजूला गुंड प्रवृत्तीचे लोक राजरोसपणे फिरतात. धमकी देणाऱ्या या पोराचा भाजपशी थेट संबंध आहे की नाही हा तपासाचा भाग आहे. पक्षानं कदाचित हात झटकले असतील. जोपर्यंत पोलीस त्याला कॉलर पकडून आत टाकत नाहीत तोपर्यंत सामान्य जनतेला हेच वाटणार की ही व्यवस्था फक्त सत्ताधाऱ्यांची गुलाम झाली आहे. जोपर्यंत धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलीस खाक्या दाखवत नाहीत तोपर्यंत प्रश्न विचारणाऱ्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत हा सोशल मीडियाचा रणसंग्राम असाच पेटत राहणार का? आता सरकार स्वतःची आबरू वाचवण्यासाठी त्या धमकी बहाद्दरावर काय कारवाई करणार? की नेहमीप्रमाणे तोंड बंद आणि फाईल बंद हाच फॉर्म्युला वापरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.